टकाटक आहे, खटाखट नाही ना. आपल्या समोर आहे ठाण्याचं मच्छी मार्केट. आगरी कोळी बघितली सगळ्या या मार्केटमध्ये. आज पहिलाच दिवस आहे पाल्याचा, म्हणजे पाला माशाची भवानी झाली आहे. एकदम साफ करून रेडी पाया मिळेल तुम्हाला. ते बगळ्यांपासून सावधान. ते बघा बगळ्याने उचलला केवढा मोठा आहे बघा करकरा. सगळ्यात जास्त नाव असलेला मासा आहे हा. बघा या ठाण्याच्या मार्केटमध्ये आपल्याला या वर्षीचे पैसे बघा. इकडे मोठे मोठे मासे तुम्हाला काय मिळतील. मध्ये लॉबस्टर पण दिसतोय आपल्याला. कसा लॉबस्टर बघा. पाल्याच्या गाभोळीची किंमत असते बघा. एक गावठी कोंबडे, हे सगळी खाडीतली मासे. आंबोशी कशीची असते? हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा एकदम पावसापासून वाचायचं सर्व घालून आलं, रेनकोट वगैरे, जॅकेट वगैरे. कारण सकाळपासून आज भरपूर पाऊस आहे. म्हणजे पावसाळा आता ह्या महिन्यात चालू झाला का वाटतोय. कारण मागचा महिना जरी ऑफिशियली म्हणजे ऑन पेपर जरी पावसाळा असेल तरी मागच्या महिन्यात काय पाऊस पडलाच नाही. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे. येऊन जाऊ नये पण पडतोय. तर अशा ज्या पावसात आपण आलो ते फिश मार्केट एक्सप्लोर करायला. जे फिश मार्केट आहे आपल्या आगरी कोळी बांधवांचं पारंपरिक फिश मार्केट आहे आणि ते ठाणे महानगरपालिकेचं फिश मार्केट आहे. त्याचं आपण एक्सप्लोर करणार आहोत. रविवार आहे त्यामुळे आता इथे काय काय मच्छी आहे ते आपण बघूया. आणि हे बघा इकडे समोरच अग्निशमन केंद्र आहे. जव्हार बाग दिसतंय का ठाणे महानगरपालिकेचं. त्याच्याबरोबर समोर ही गल्ली आहे, त्याला ठाणा मार्केटची गल्ली म्हणतात. आणि ह्या गल्लीतनंच आपलं पुढे जायचं आहे मच्छी मार्केटला. पण त्याच्या आधीच बघा सुरुवातीला इकडे सुकी मच्छी आहे. हे काय आहे ताई? आंबोशी कशीची आहे? आंब्याचं आहे. ओके बघा आंब्याचं सुकवलं आहे. मला मच्छी वाटली पहिली पण हे आंब्याचं सुकवलेलं आहे. आणि सोडे आहे. ते सोड्याचा वाटा कसा आहे? 100 रुपये सोडे. हा ओके ही कर्दी 100 रुपये. किती ग्रॅम असते अंदाजाने? ओके ठीक आहे. बघा वाटा 100 रुपये सोड्याचा वाटा, 100 रुपये कर्दीचा वाटा. आणि हे बघा सुरुवातीलाच गावठी अंडी आहेत. कशी ताई? 15 रुपयाला एक, 180 रुपये डझन. हे बघा हे गावठी अंडी. खाडीचे मासे ते बघा. हे बघा सगळे खाडीचे मासे. आणि हे काय आहे ताई मावशी? काय? हे बघा कालेटा. आणि कसं वाटा लावलं कालेट्याचं हा मावशी? बघा 50 रुपयाला हा कालेट्याचा वाटा. ह्या मार्केटला सुरुवातीलाच बघा हे खाडीचे मासे दिसतात. आणि कोळंबीचा वाटा 100. हे बघा हा पूर्ण 300चा वाटा आहे. आणि छोटा गेला तर 100चा वाटा आहे. आणि बघा ही मावशी सांगते हा मोरी मासा आहे. आणि हा पण वाटा आहे 50चा. छोटा वाटा आहे बघा मोरीचा. आणि हा कोळंबीचा वाटा आहे 100चा. आणि तो तिकडे पूर्ण तो 300चा. बघा सगळी खाडीतली माशी या मावशीकडे आला सुरुवातीलाच तर छानपैकी. आणि ह्या मार्केटमध्ये बघा अशा गावठी कोंबड्या आहेत 500, 600. हे बघा 600 रुपये कोंबडी आहे. कोणती पण घ्या. ही बघा सगळी कोंबडीच आहे, कोंबडा नाही. कोंबडा पण आहे. 500 की 600? 600 रुपये. बघा 600 रुपयाला असे गावठी कोंबडी मिळेल तुम्हाला. बघा हा गावठी कोंबडा. तो पालघरवरून कुठं आणतो तू? वसईवाला. बघा वसईवाला. आणि बघा हे गावठी कोंबडे 750 रुपये. हा किती किलोचा असेल? बघा 1.5 किलोचा कोंबडा आहे गावठी 750 रुपये. मग ठाणा मार्केटमध्ये आलं तर तुम्हाला बघा असे कोंबडी पण मिळेल. आणि याच्याकडे सगळे कोंबडेच दिसतात. हे बघा पूर्ण कोंबडेच आहेत. आणि बघा हे आपल्यासमोर आहे ठाण्याचं मच्छी मार्केट ठाणा महानगरपालिकेचं. आता बघितलं आपण कोंबडा वगैरे 750 रुपयाचा कोंबडा, 500 रुपयाची कोंबडा. जसं वजन 1.5 किलोचा मोठा कोंबडा 750ला. आणि तुम्हाला इथे कापून पण मिळतो. तो कापायचे काहीतरी 30 रुपये घेतात. एक कोंबडी कापायचे 30 रुपये. म्हणजे तुम्हाला इथे कापून पण मिळेल. म्हणजे गावठी कोंबडी घ्यायची असेल तुम्ही नक्की इकडे या आणि रेट करू शकता. थोडाफार वर खाली होतो. हे बघा हे आपण आता मच्छी मार्केटमध्ये आहे इकडे. आणि या मच्छी मार्केटमध्ये अर्धा किलो जास्त मावरं आहे. घ्या ना एक तेवढं द्यायचं तेवढं दे. बघा एवढा मोठा तुकडा 200 रुपयाला घोळचा दिलेला आहे बघा बारीपैकी. आणि इकडे एकदम ताजी घोळ दिसते आपल्याला. इथे बघा आताच कापलेली आहे. हां. आणि ही पिवळी वाम कशी आहे ताई? पिवळी वाम 200ला तुकडा आहे. हा बघा हा 200. हा 200 रुपयाला एवढा तुकडा पिवळी वामचा 200 रुपयाला तुकडा आहे. बाकी या ताईंकडे सुरमई, पापलेट म्हणजे खापरी पण आहे, बोंबील पण आहे. ते वाटे कसे लावले तुझे? हे 100 आहे. बघा हे 100 रुपये कोळंबीचे वाटे. ही समुद्रातली कोळंबी आहे, ही आपली पाळलेली. आणि हा 200 रुपये वाटा आहे. आणि मांदेलीचा वाटा 100 रुपये.
100 रुपयाचा वाटा आहे. बघा ह्या ठाण्याच्या मार्केटमध्ये आपल्याला पाला मच्छी दिसली. कसा आहे हा माला? त्याला 1500 आहे. एक गाबोळीची किंमत असते. गाबोळीची पाल्याच्या बघा पाल्याच्या गाबोळीची किंमत असते. एकदाच येतो. वर्षातनं एकदा येतो ना पाला. हां आता या एका दिवशी पुढची श्रावणातलं एका दिवशी. तेवढा 1 महिना पूर्ण राहणार. म्हणजे बघा वर्षातनं फक्त 1 महिने हा पाला मच्छी असते. त्यामुळे ही खूप महाग आहे. 1500 रुपयाला एक आहे आणि ती पण गाबोळीवाली एकदम बारीक. आणि बघा तोंडपिंड मोठ्या मोठ्या मच्छी आहेत तिकडे. आणि आता हे खापरी कशी आहेत? ही 700ला ही बघा 700 रुपयाला जोडी आहे खापरीची. आणि आपली व्हाईटवाली 500 रुपयाला जोडी. आणि खापरे चांगलं आहे बघा. आणि सगळे ताजे आहे ना? आत्ताच आले बघा. आणि कुठून येतात मच्छी ताई? मच्छी येते कुठून ही? आणि प्रॉपर मार्केटवर. प्रॉपर्ट मार्केटवर बघा. प्रॉपर्ट मार्केटवरनी सर्व मच्छी येते. आणि बघा एक कालवा आहे. कसा वाटा? ही कालवी 100ला एक आहे, 150ला 2. हे बघा 150 रुपयाला 2 पिशव्या, 100 रुपयाला 1 पिशवी कालव्यांची. आणि बघा आता आपण छोटा पाला बघितला. आणि हा मोठा पाला आहे. कसा आहे हा? 2000ला. कुठला पण हे बघा कुठला पण पाला घ्या 2000 रुपयाला एक आहे. आणि हा बघा किती किलोचा असेल? 1 किलोचा एक बघा 1.25 किलोच्या आसपास असेल असं आहे ताई सांगते. आणि सध्या पाला माशाचा रेट बघा कारण हा महिनाभरच असतो फक्त, नंतर मिळणार नाही. आज पहिलाच दिवस आहे पाल्याचा. म्हणजे पाला माशाची भवानी झाली आहे. पहिलाच दिवस आहे. आणि गाबोळी सहित ना गाबोळी सहित 2000 रुपयाला 1 पीस. हे बघा तिकडे शिवले आहेत ह्या ताईंकडे. शिवले कशा आहेत? कशा आहे तो वाटा आहे? बघा 200 रुपयाचा वाटा आहे शिवल्यांचा. किती आहेत? 5 आहेत. हा 5 आहेत. 600 रुपयाला देणार. 600ला देणार आपण. बघा 5 हा 5 आहेत. हे बघा 5 एकत्र आहे. म्हणजे 1 किलोला एक आहे. 1 किलोची एक आहे. काय सांगता? 200 रुपये किलो पडेल. आणि एकदम घेतलं तर 600 रुपयात 5 देणार आहे. सगळं देणार आहे. हा काय लॉबस्टर आलाय का? अरे वा. बघा या मार्केटमध्ये लॉबस्टर पण दिसतोय आपल्याला. कसा लॉबस्टर? आणि हे बघा हे 1000 रुपये किलो आहे लॉबस्टर. लॉबस्टरचा रेट बघा 1000 रुपये किलो. नाही माझ्याकडे मालच नाहीये. आणि लॉबस्टर पण दिसला या अरे बाबा महाग आहे चिंबोऱ्या. इकडे बघा. हा का? बघा या मावशीकडे पिवळी वाम आहे. वाम कशी? तुकडीवर ना? 1200 रुपये किलो वजनावर आहे. 1500 रुपये किलो. हा बघा रावस. आणि हा बघा पापलेट. हा बघा एकदम फ्रेश. मी बोललो ना इकडे आपले पारंपरिक आगरी कोळी लोक सर्व विकणार आहे. आणि हा खापरी आहे का? हा केवढा मोठा बघा खापरी पापलेट. आणि बघा इकडे तुम्हाला कोळंबी सोलून पण मिळते. आणि बोंबीलचा वाटा कसा आहे? बघा 600 रुपये किलो बोंबील. बोंबील सध्या महाग झालेत मार्केटमध्ये. आणि हा कोळंबीचा वाटा 200 रुपयाचा. बघा एवढी कोळंबी आहे 200 रुपयाची. आणि पापलेट कसा किलो आहे मग? पापलेट भाऊ एकदम 2200 रुपये किलो, 2000 रुपये किलो. हा पापलेट 2000 रुपये किलो. मोठे मोठे पापलेट. आणि या मार्केटमध्ये आलं तुम्हाला मोठे मोठे मासे भेटतील बघा. आणि इकडे बघा तेवढे मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत. हे बघा चिंबोऱ्या दिसतात का तुम्हाला? या सगळ्या खाडीतल्या आहेत. बघा हिरवी पाट आहे आणि केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत बघा. आणि वळवळत आहेत. कशी चिंबोरी दिली? 1200 रुपये किलो. बघा किती बसतात किलोमध्ये? किलोमध्ये किती बसतील? 5-6 चिंबोऱ्या बसतील. एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत आणि मिक्स आहेत नर मादी. डेंगेच बघा केवढे मोठे आहेत. ते बघा डेंगे बघा. डेंगे बघून तुम्हाला काय केवढे मोठे आहेत ते. ही बघा ही जुडी आहे. ही आहे नदीतले खेकडे सगळे. बघा काळी काळी पाट आहे. या जुडीमध्ये किती आहे? 6 आहेत का? हे बघा 6ची जुडी आहे ही खेकड्यांची. बघा काळे काळे 600 रुपयाला 6. बघा सगळे खेकडे आहे. हे पण हे नदीतले आहेत. ते खाडीतले होते. इकडे बघा इकडे मोठे मोठे सुरमई दिसते. सुरमई किलोवर आहे. कशी किलो? बघा 1200 रुपये किलो सुरमई आहे. आणि तिकडे रावस पण आहे. बघा 1400 रुपये किलो रावस आहे. रेटच तो चालला आहे. आणि हलवा कसा किलो आहे माझा? 900 रुपये किलो हलवा आहे. ही पापलेट 1600 रुपये किलो. बघा एकदम फ्रेश फ्रेश दिसत आहे ती. बघा पाणी येत आहे. फ्रेश फ्रेश पापलेट आहे ते. ही ताज्यातले तेच बघ फ्रेश आहेत एकदम. बघा ताई पण बोलले ताज्यातली आहेत. एकदम फ्रेश पापलेट आहेत. तिकडे या मार्केटला आलात ना तुम्हाला मासे पण चांगली मिळतात. ठाण्याच्या मार्केटला. हे महानगरपालिकेचं मार्केट आहे लक्षात ठेवा.
ठाण्याचं मेन स्टेडियमच्या बाजूचं. आणि बघा इकडे मोठे मोठे मासे तुम्हाला कायम मिळतील इकडे. हे बघा मोठे मोठे मासे आहेत. कसं आहे रावस? रावस 1000 रुपये किलो. आणि बघा इकडे रावसच रावस आहेत. आणि हे बघा खेकडे आहेत. हे बघा हे खेकडे दिसतात का तुम्हाला? हे समुद्री आहेत. हे कसे किलो आहेत? हे 1000 रुपये किलो आहे. 1900 1900. हे बघा 1900 असा रेट आहे. म्हणजे 900 रुपये किलोने मिळतील तुम्हाला 1 किलो घेतलेत तर. हे बघा हे आणि सगळे खाडीचे आहेत. आणि बघा ही प्रॉन्स आहे. प्रॉन्स कसे आहेत? 450 रुपये किलो. 600 रुपये किलो. समंदर काय फार्मिंग आहे. बघा समुद्रातली 600 रुपये किलो आहे. आणि ही 450 रुपये किलो आहे ना पाळलेली पामची. समंदर काय छोटी वाली. आणि खापरी कसं आहे? कापडी 1800 रुपये किलो. बघा केवढा मोठा खापरी आहे. 1800 रुपये किलो. 1200 रुपये. छोटा 1200 रुपये किलो. पापलेट 1200 रुपये किलो. हे 1200 रुपये किलो आपले व्हाईटवाले. 1600 रुपये किलो. हे बघा मोठा 1600 रुपये किलो. आणि बांगडा कसा आहे? बांगडा 350 रुपये किलो. बघा बांगडा 350 रुपये किलो आहे. हलवा 900 रुपये किलो. आणि दिसतो तुम्हाला मोठा मोठा हलवा. हा किती रुपये किलो? 900 रुपये. 900 रुपये किलो. हे बघा अशी इथे मच्छी आहे सगळी. आणि बोंबीलचा रेट तर तुम्हाला माझ्या सध्या खूप हाई आहे. 600 रुपये किलो. तर सगळ्यात महाग. हां आणि पण चांगला बोंबील आहे बघा 600 रुपये किलो. हे बघा बोंबील. आणि हा 400 रुपये किलो समुद्रातली कोळंबी. बघा इकडे ह्या मावशीकडे मस्त मस्त बोईट आहेत. कसे आहेत बोईट? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो बोईट. आणि हे बघा छोट्या छोट्या चिंबोऱ्या कशा आहेत त्या सगळ्या? हे बघा या 7 चिंबोऱ्या आहेत. छोट्या आहेत 500 रुपयाच्या. आणि इकडे मोठ्या मोठ्या आहेत त्या 1200 रुपये किलो. बघा 5-6 बसतील किलोला. ही साईज आहे बघा चिंबोऱ्या. टकाटक आहे खटाखट नाही ना. हां नाही तर 8500 घ्यायला लागतील. टकाटक बोंबील कसे किलो आहेत? हे बघा 600 रुपये किलो आहे मावशीकडे. हे बघा बोंबील आहे टकाटक दिसतात बघा. एकदम लाल लालवाले दिसतात ना तुम्हाला कलरवाले असतात. पण हे तसे नाही आहेत. हे एकदम क्लीन आहेत आणि चांगले आहेत. स्वच्छ बोंबील आहेत. आणि तिसऱ्या कशा आहेत? तिसऱ्याच आहेत ना का शिवले आहेत? कसे आहे? हे बघा 250 रुपये किलोला तिसरे आहेत. हे बघा शिवले तिसऱ्या काय पण म्हणा पण 250 रुपये किलो. बघा या ठाण्याच्या मार्केटमध्ये आपल्याला यावर्षीचे पहिले मुठे दिसले आहेत. आता मी टोपली उचलली तर पळून जातील बघा. आणि संपवलेत सकाळपासून. एवढे तर राहते. कितीचे राहिले जाते? कितीचे देते? हे बघा 80 रुपयाचे 5 आहेत ना. बघा 5च दिसत आहेत. आता उडून पळतील. हे मोठे आहेत खेकडे नाहीत मोठे आहेत. हे 80 रुपयाला 5. आणि हे पण दिसतात आपल्याला ठाण्याच्या मार्केटमध्ये फिश मार्केटमध्ये. आणि इकडे बघा हे टायगर प्रॉन्स आहेत मोठेवाले. कसे आहेत हे ताई? हे बघा 1000 रुपये किलो टायगर प्रॉन्स. थोडे मोठे आहेत बघा. आणि बघा इथे बगळे पण फिरतात बघा कशा मार्केटमध्ये. आपण हे तुम्हाला नाही विकत घ्यायला मिळणार आहेत बगळे. हे आपले स्वतःच फिरतात आहेत. हे बघा बरेच आहेत. आणि बघा दिसतात पावसाळ्यात सगळे बगळेच फिरतात आहेत. त्यांना मस्त मासे खायला मिळतात आहेत. आणि हे बघा इकडे करली आहे. ही करली कशी आहे ताई? किलो पूर्ण. हे बघा 500 रुपयाची करली आहे एवढी. आणि मार्केटमध्ये आपल्याला पहिल्यांदाच करली दिसली आहे. बाकी हा छोटा पाला दिसतोय मला. हा कसा पाला? पाला 350. हा बघा 350 रुपयाला एक पाला आहे बघा. आणि छोटी साईज आहे. 350 रुपयाला एक आहे पीस. चांगला आहे. पालाची भवानी जात झालेली आहे या वर्षाची. या वर्षाचा पहिला पाला मासा आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळाला आहे. बघा इकडे पण करली. करली कशी आहे? बघा ही 500ची आहे एवढी मोठी करली. आणि ही छोटी 400 रुपयाची आहे करली. बघा ही मावशी कमी करून देईल थोडंफार. आणि सुरमई कशी आहे ताई? 400ला 800. बघा ही छोटी 400 रुपयाला आहे. आणि ही 800 रुपयाला आहे. बघा ही सुरमई. सध्या सुरमई पण खूप कमी आहेत मार्केटमध्ये. जास्त नाही आहेत. आणि ते बगळ्यांपासून सावधान. ते बघा बगळ्याने उचलला. बोंबील उचलला वाटतं तो. बघा बगळ्याने दिसला का? हा बघा डोळशे. डोळशे मुडदुसा काने. हां हां लगडे. सगळ्यात जास्त नाव असलेला मासा आहे हा. कसा वाट आहे? आणि कसा? 200. हा बघा 200 रुपयाला वाटा आहे हा मुडदुसाचा.
आपण मुर्दोसाच म्हणूया नॉर्मल. बाकी गाबोळ्या पण आहेत. त्या रावसच्या आहेत का? हे बघा रावसच्या गाबोळ्या पण तुम्हाला हव्या असतील तर मार्केटमध्ये. आणि बघा इकडे आला शेवटी या दादांकडे तर एकदम मोठे मोठे पापलेट मासे तुम्हाला मिळतील सर्व. हे बघा इकडे दिसत आहेत बघा मोठे मोठे. आणि इकडे सुरमईची कटिंग चालू आहे. ही का हॉटेलसाठी का? हे बघा हॉटेलसाठी चालली आहे कटिंग सुरमईची. आणि केवढा मोठा मोठा पीस आहे बघा. आणि कशी किलो आहे सध्या सुरमई? 2 क्वालिटीचे आहे. फ्रोझन आहे ते स्वस्त आहे, फ्रेश आहे ते महाग आहे. फ्रोझन कशी आहे? आणि असं आपली ताजीवाली 1400 रुपये किलो. बघा दादाने सांगितलं ना फ्रोझन स्वस्त आहे ते 900 रुपये किलो आणि ताजीवाली असेल तर 1400 रुपये किलो. आणि बघा इकडे केवढा मोठा हलवा कटिंग होतो. बघा इकडे लास्टला तुम्ही या सुरुवातीलाच मासे बघून जाऊ नका. बघा या दादांकडे तुम्हाला मोठे मोठे मासे मिळतील. आणि बघा इथे जिताडी आहे. कसा किलो आहे जिताडा? बघा 1200 रुपये किलो जिताडा मासा. केवढा मोठा आहे बघा. 1200 रुपये किलो. हे बघा फ्रेश जिताडा 1200 रुपये किलो. हे पापलेट आहेत 1500 रुपये. बघा खापरी. आणि हा कसा आहे मग दादा? हे 1800 रुपये. हे 1800 रुपये किलो पापलेट आहे बघा. एवढा मोठा तेवढ्या बघा बघा 1800 रुपये किलो. पूर्ण 1 किलोचा पापलेट बसला एवढा मोठा. आणि हे 1500 रुपये किलो आहे. त्याच्यापेक्षा थोडे छोटे आहेत. हे 1200 रुपये जे 4-5 बसतील किलोला. आणि 6-7 बसणारे 1000 रुपये किलो. आणि बघा ह्या मार्केटमध्ये करकरा मासा पण केवढा मोठा आहे बघा करकरा. आणि हा कसा आहे करकरा? हा बघा हा 1500 रुपये आणि हा 2000 रुपये. करकरा मासा केवढा मोठा आहे बघा करकरा. सुपर लागतो ना टेस्टी. बघा ही ताई सांगते सुपर लागतो टेस्टी. आणि इकडे कावळे पण मस्त टेस्ट अनुभवत आहेत माशांची. ते बघा बगळे पण कावळे पण. बघा या मार्केटमध्ये आला तर ठाण्याच्या तर बरेच मासे दिसतात. सगळेच दिसतात म्हणजे बरेच नाही सगळ्या प्रकारचे मासे ते. आणि इकडे आल्यावर तुम्ही बघा इकडे शेवटी एंडला मटन. बघा या पायावाला ह्याला तुम्ही मागच्या आपल्या 2 व्हिडिओमध्ये बघितलं आहे. नसेल बघितलं तुम्ही तुम्हाला लिंक देतो तुम्ही नक्की बघा. हे बघा इथं पाया साफ करणं चालू आहे. आणि आज पायाचा रेट काय दादा? 300 रुपयाला 4 पाय. हे बघा 300 रुपये रेट चालू आहे पायाचा. एकदम साफ करून रेडी पाया मिळेल तुम्हाला. घरी जाऊन फक्त तुम्हाला पाया सूप बनवायचं आहे त्याचं. आणि अशी मटणाची दुकान आहेत एंडला. याचा पण आपण बऱ्याच वेळेला व्हिडिओ बनवला. तर रेट सगळ्यांचे सेमच आहेत. म्हणजे आपल्याकडचे निकडचे मटणाचे रेट सेमच आहेत. नक्की गर्दी बघा मार्केटमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे ठाण्याचं महानगरपालिकेचं जे आपले पारंपरिक आगळी कोळी बांधव जे आहेत ते चालवतात हे मार्केट. इथे सगळे तेच आहेत. खूप जुनं मार्केट आहे हे का ठाण्यामधलं. सगळ्यात जुनं म्हटलं तरी चालेल. आणि इथे बघितलं तुम्ही की खूप छान अशी सगळी प्रकारची मच्छी मिळते. सगळ्या प्रकारची मच्छी मिळते. त्यामुळे तुम्ही ह्या मार्केटला नक्की व्हिजिट करा आणि मच्छी घेऊन जा. आणि मोठे छोटे सगळे मासे मिळतात तुम्ही बघितलंच. आणि हे मार्केट जे आहे ते आपलं मसाला मार्केट आहे ठाण्याचं स्टेडियमच्या बाजूचा दादूजी कोंडदेव स्टेडियम त्याच्या इथे बाजूलाच आहे. कोणालाही विचारा कोणी सांगेल हे मार्केट कुठे आहे ते. तर बघितलं तुम्ही सगळे हा आगरी कोळी भगिनीच आहेत सगळे. हे बघा मावशी आगरी कोळी भगिनीच आहेत सगळ्या या मार्केटमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा आपला ठाण्याच्या मच्छी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओज म्हणतो. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.